पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये कारमध्ये स्फोटात 9 जणांचा मृत्यू। दिल्ली स्फोटाच्या कारस्थानांना सोडणार नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा। दिल्ली स्फोटाच्या कारस्थानांना सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान मोदी यांनी दिलाय। गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक। जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक बैठकीला हजर। स्फोट घडलेल्या गाडीला चालवत होता डॉक्टर उमर। गाडीत मास्क लावून बसला होता। डॉक्टर उमर फरीदाबाद अतिरेक्यांचा साथीदार। मोहम्मद उमरच्या दोघा भावांना उचललं। दिल्ली पोलिसांनी संशयितांच्या मुसक्या आवळल्या। मोहम्मद उमरचा भाऊ आमिरसह आणखी एक स्थानबद्ध। कुटुंबियांकडून मोहम्मद उमरची पाठराखण। दहशतवादाचे आरोप उमरच्या कुटुंबानं फेटाळले। स्फोटाच्या वेळेला परिसरात सुरू असलेल्या मोबाईलचा डेटा जमवणं सुरू। दिल्ली पोलिसांकडून डिजिटल पुराव्यांचाही तपास। लाल किल्ला परिसरातल्या अनेक मोबाईलची चाचपणी। दिल्लीच्या स्फोटात अमोनियम नायट्रेटचा वापर। दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात आली माहिती समोर। राजधानी दिल्ली हादरलेली असताना मोदी भूतान दौऱ्यावर। विरोधकांची टीका। दिल्लीतील लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद। 13 नोव्हेंबरपर्यंत लाल किल्ला बंद राहणार। लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे 2 दरवाजेही बंद ठेवण्याचा निर्णय। दिल्लीत झालेल्या स्फोटानंतरचा सीसीटीव्ही समोर। लाल किल्ला परिसरात वाहनात स्फोट झाला। स्फोटानंतर नागरिकांची धावपळ। फरीदाबादमध्ये पोलिसांकडून शोध मोहीम। 2900 किलो स्फोटकं मिळाल्यामुळे शोध। अल फलाह कॉलेजमध्ये पोलिसांची धाड। दिल्ली पोलिसांच्या हाती लागले महत्त्वाचे धागेदोरे। दिल्ली स्फोटाच्या वाहनाचं नोंदणी प्रमाणपत्र सापडलं। फरीदाबादमध्ये डॉक्टर शाहीनाला अटक। जैशमध्ये भारतीय महिलांची भरती करण्याची होती जबाबदारी। दिल्लीत एकापेक्षा अधिक स्फोट। आणखी एका स्फोटाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात चित्रित। स्फोटात मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटली। आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू। एकनाथ शिंदेंचा सुनील राऊतांना फोन। संजय राऊत यांच्या तब्येतीची केली चौकशी। दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्टवर। मुंबई पुण्यातही हाय अलर्ट। महत्त्वाच्या देवस्थानांचीही सुरक्षा वाढवली। बागेश्वर बाबा यांच्या हिंदू एकता यात्रेच्या वाटेवर सापडली शस्त्रास्त्र। हरियाणातील फरीदाबाद इथे शिजत होता भारतावरील हल्ल्याचा कट। हरियाणातून जाणार होती हिंदू एकता यात्रा। दहशतवादी केमिकल हल्ल्याचा कट रचत होते। मंदिरातील प्रसादात किंवा जलवाहिन्यांमध्ये रायसिन मिसळण्याचा होता डाव। गुजरात एटीएस कडून 2 डॉक्टरसह 2 अतिरेकी अटकेत। जिहादी दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या। शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण करण्यासाठी गुजरातमध्ये आल्याची माहिती। गुजरात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई। मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। विजय कुमार यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। जसलोक रुग्णालयात सुरू होते उपचार। बालाजीचा प्रसादात कोट्यवधींची भेसळ। 250 कोटी रुपयांच्या भेसळयुक्त तुपाचा वापर। एसआयटीच्या तपासात काँग्रेस कार्यकाळातील घोटाळा उघड। रद्दीतून केंद्र सरकारची 800 कोटींची कमाई। कचरा, जुनी कागदपत्र, निरुपयोगी वस्तू विकल्या। मागील 5 वर्षात सरकारने गमावले 4100 कोटी। चंद्रपूरमध्ये 24 तासात 5 वाघ जेरबंद। डोमा भागात वाघीण आणि बछड्यांना पकड। नमस्कार, मी सौरभ कोरटकर। जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत।
दिल्ली स्फोटाच्या